अलीकडच्या काळात पालघर बोईसरला हे अवजड वाहनाची वाहतूक करतात, त्याच्यावर संदर्भात अनेक तक्रारी आल्या आहेत. ओव्हरलोड करणं, आच्छादित न करणं, स्पीडनी चालवणं आणि फेटल ॲक्सिडेंट होणं. तर ह्याच्या संदर्भात नियमन त्याचं कोणी पालन करावं, RTOनी करावं, पोलिसांनी करावं. आपण राष्ट्रीय प्रकल्प, राष्ट्रीय विकास म्हणताना स्थानिकांचा आपण सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण केला आहे, याच्याविषयी काय? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. ह्या सगळ्यांवर मॉनिटरिंग असणं खूप आवश्यक आहे. जे लोकल पोलीस ऑथॉरिटी, RTO आणि स्टेट गव्हर्नमेंट यांच्या माध्यमातून या प्रश्नाचं मला वाटतं आपण हे तिढा सोडवला पाहिजे. याची रिस्पॉन्सिबिलिटी डिसाईड झाली पाहिजे. आणि जसं आता आपणच त्यामध्ये रेग्युलेशन केलं, कारण येणाऱ्या 3-4 वर्षामध्ये याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. आताच आपण त्याच्यामध्ये रेग्युलेटरी ऑथॉरिटी तयार केली तर मला वाटतं पुढचं जे नुकसान आहे ते टाळता येऊ शकेल. आणि ते मला वाटतं सूचना योग्य आहे. मी राज्य सरकारच्या माध्यमातून पालकमंत्री, आपले सुप्रीम पोलीस आणि RTO यांच्या माध्यमातून याचं आपण उकेल काढूया.